धन्यवाद. थँक्यू सो मच निखिलजी ठोंबरे सर, आपलं मनापासून आभार. जाऊया मैदानावरती. अजून एक धाकड मुकाबला मैदानात पेश होतोय. 4 षटकांची मॅच, द्वितीय फेरीचा हा सामना या ठिकाणी आपण पाहताय. एका संघाला घरचा रस्ता दाखवल्यानंतर एकमेकांच्या विरोधात दंड थोपटत असताना दोन टीम मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. पाटील 11 जय जलेश्वर वाडेकर आणि त्यांच्या विरोधात अनिकेत 11 बेस्ट ऑफ बोरशेती. दोन्ही टीमला शुभेच्छा. गेम ऑन. पहिलाच बॉल. अतुलचा पहिला चेंडू, फटका दर्जेदार, कव्हरला पार करत असताना एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं पहिल्या बॉलवरती चेंडू सीमा पार, दणदणीत चौकार. पहिल्या बॉलवर चौकार. इथे सुद्धा कट करण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी कव्हरवरती अडवलंय. सिंगल मिळेल. एका सिंगलच्या मदतीनं स्कोरबोर्ड पुढे सरकेल ते 5 या धावसंख्येवरती. अतुल भोईर ओव्हर नंबर 1 मध्ये आपण पाहताय. षटक क्रमांक 1 साठी गोलंदाज पाचारित केलाय, अर्थातच अतुल भोईर. या ठिकाणी एक मोबाईल आमच्या कॉम्बॉक्स मध्ये जमा आहे. पुन्हा प्लेयरचा राहिला असेल तर आपण या ठिकाणी ओळख पटवून येऊन घेऊन जा. कोणीतरी एका प्लेयरचा मोबाईल या ठिकाणी कॉम्बॉक्स मध्ये जमा आहे. ज्यांचा कुणाचा असेल आपली ओळख दाखवून या ठिकाणी मोबाईल घेऊन जा. इथे आपण पाहताय धावफलकावरती 5 धावा. टेंट्रिकचा कॅमेरा बरोबर माणसं टिपतोय. बरोबर मोबाईलचा ओनर या ठिकाणी अगदी लगबगीनं या दिशेनं येताना पाहायला मिळतोय. इथे पहा, चांगला चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. जबरदस्त हा सामना तुम्ही पाहू शकाल. अतिशय दर्जेदार मॅच. पाटील 11 जय जलेश्वर वाडेकर हा संघ मैदानावरती, जे फिरकीचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. सिद्धू पाटील यांनी संघ या ठिकाणी बनवला. निश्चित आज कदाचित त्यांना आपल्याला मिस करावं लागतंय, मात्र मैदानावरती कामगिरी चांगली राहिली आहे. संपूर्ण संघ जर आपण पाहिलं तर कंप्लीट पॅकेज, फास्ट बॉलिंग, फिरकी बॉलिंग, त्याचबरोबर दर्जेदार बॅटिंग. अतिशय नामवंत टेनिस संघामध्ये या संघाला ओळखलं जातं. एक गाव एक संघाचा आपण ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला जय जलेश्वर वाडेकर हा कल्याण ग्रामीणचा धाकड संघ नेहमीच त्याची चर्चा राहिली आहे. इथे या बॉलवरती आडव्या बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न. निश्चित आपण पाहाल सिंगल एकच धावेवरती इथे संतुष्ट राहावं लागेल. अर्जुन बांगर आणि त्याला साथ देण्यासाठी भावेश विशे हा जोडीला मैदानात आलाय. सलामीची जोडी नंबर 1 जिम्मेदारीपूर्वक या ठिकाणी फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डवरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत बिनबाद 9 धावा, बेस्ट ऑफ बोरशेती. खेळ संपलाय. धावफलकावर बिनबाद 9 धावा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. बॅटिंग करत असताना दोन्ही सलामीवीर फलंदाज अजूनही मैदानात फलंदाजी करतायत. नॉट आउट अबाधित. आज आपण पाहाल तर ओपन ग्रामीणचा थरार इथे सुद्धा तुम्ही अनुभवताय. कालची रात्र, कालची रजनी दौलतदादा तुपे आणि त्यांच्या संघानं गाजवली. अर्थातच देवगाव टायगर्स हा संघ कालच्या रात्रीमध्ये या ठिकाणी क्वालिफाय झाला. त्यांचं मनापासून स्वागत आपण करूयात. आजची रात्र कुणाच्या नावावरती राहील यासाठी थोडी वाट आपल्याला पाहावी लागेल. ऑन साइडला खेळतायत. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी 2 धावा सुद्धा कंप्लीट केल्या. धावा येणं गरजेचं आहे. जबरदस्त कमिटमेंट मैदानावरती दोन्ही फलंदाजांचा जर आपण अंदाज घेतला तर एकमेकांना चांगलं कॉलिंग, चांगलं कोऑर्डिनेशन, चांगलं कॉन्टॅक्ट. धावफलक इथे पुढे सरकवलंय ते 11 वरती. ओव्हर नंबर 2
षटक क्रमांक ऋतिक थोराच्या खांद्यावरती या दुसऱ्या षटकाची जिम्मेदारी. पहिल्या षटकात 9 आल्या, इथे पहिल्या बॉलवरती 2, एकंदरीत बिनबाद 11 धावा स्कोरबोर्डवरती. ऋतिकचा हा चेंडू इथे स्विचिट अटेम्प्ट. निश्चित आपण पाहाल तर बॅटला व्यवस्थित स्पर्श झाला नाही. लेगबाईचा इशारा येतोय, सिंगल मिळेल, धावफलकावरती ऍड केली जाईल. 12 या आकड्यावरती स्कोरबोर्ड जाऊन पोहोचतंय. या वर्षी आपण पाहत असाल तर भरपूर चांगलं क्रिकेट बेस्ट ऑफ बोरशेती संघ सुद्धा खेळतोय, तर दुसऱ्या बाजूनं जय जलेश्वर वाडेगर हा संघ सुद्धा चांगलं क्रिकेट मैदानावरती पेश करतोय. दोन अतिशय महत्त्वपूर्ण आणि ताकदवर संघांच्या दरम्यान हा सामना तुम्ही पाहताय. शहापूर ग्रामीण अर्थातच बेस्ट ऑफ बोरशेती, दुसऱ्या बाजूनं कल्याण ग्रामीण अर्थात फाईट करतीये या ठिकाणी जय जलेश्वर वाडेगर. फटका जबरदस्त पाहायला मिळाला, परफेक्ट मिडल केलाय, ऑफ साईडला शफल झाला आणि त्यानंतर ऑन साईडला कडक हिट, चौकार. धन्यवाद, थँक्यू सो मच. या चौकाराच्या मदतीनं धावफलक 16 वरती जाऊन पोहोचलं. 16 विदाउट लॉस. हा चेंडू पाहिला जाईल, अंदाज घेतला जाईल लेग स्टंपच्या बाहेरून. पंचांनी इथे इशारा केलाय, हा वाईड बॉल. इथे एका धावेची मदत मिळेल, स्कोरबोर्ड पुढे सरकेल 17 वरती. 17 ऑन बोर्ड, 17 धावा स्कोरबोर्ड वरती. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण आहोत. बॉलर ऋतिक थोरात या ठिकाणी गोलंदाजी करतोय. उजव्या हातानं पंचांच्या डाव्या बाजूनं ओव्हर द विकेट. भावेशसाठी इथे पुन्हा एकदा ऑन साईडला हलक्या हाताने खेळतोय. सिंगल कंप्लीट करतायत. शॉट बॅकलिफ्टनं खेळत असताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी केला. या 2 धावा कंप्लीट केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. जिथे मोठे फटके मिळत नाही त्यावेळेला सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेट. सिंगल झाल्यानंतर जसा चान्स मिळतोय लगेचच डबल मध्ये कन्वर्ट करताना पाहायला मिळत आहेत. 19 बिनबाद 4 षटकांची मॅच इथे आपण पाहताय. तर द्वितीय फेरीचा हा सामना एका संघाला परास्त केलं, हरवलं, नमवलं आणि त्यानंतर मैदानात उतरलेत. सुपला इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहताय तर निश्चितच व्यवस्थित बॅटवरती आला नाही. सिंगल मिळेल, एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकेल ते 20 वरती. बिनबाद 20 धावा इथे धावफलकावरती झाल्यात. अनिकेत 11 बेस्ट ऑफ बोरशेती, कॅप्टन रोशन वेखंडे आणि त्यांचा संपूर्ण संघ मैदानावरती कामगिरी चांगली राहिली आजच्या रात्रीमध्ये. इथे आपण पाहाल मिस टायमिंग. पुन्हा एकदा चेंडू त्या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न करतायत, मात्र सिंगल घेण्यापासून रोखू शकले नाहीत. सिंगल मिळेल, 1 धावेच्या मदतीने धावफलकावरती 21 धावा. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 21 धावा. समाप्तीनंतर या ठिकाणी स्कोरबोर्ड वरती तब्बल 21 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय दर्जेदार चाललेली ही स्पर्धा आजच्या रजनीमध्ये तुम्ही पाहाल तर भरपूर प्रेक्षक राजानं प्रेम केलेला हा संपूर्ण सोहळा या ठिकाणी पार पडतोय. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होईल. षटक क्रमांक 2च्या समाप्तीनंतर धावफलकावर 21 झाल्यात. उर्वरित 2 षटकांमध्ये धावा रोखण्याचं आव्हान असेल, रोखावं लागेल. गोलंदाज प्रथम आलाय. प्रथमला मात्र इथून एक चांगलं षटक या ठिकाणी हाताळावं लागेल. ओव्हर नंबर 3 पहिलाच बॉल. स्ट्राईक वरती बॅट्समन खेळतोय अर्जुन बांगर.
उजव्या हाताचा अष्टपैलू खेळाडू. अर्जुन साठी हा चेंडू समोर खेळतोय. बॅक टू बॉलर फॉलो थ्रू मध्ये अडवत असताना पाहायला मिळतोय. कुठल्याही प्रकारे गडबड न करा चेंडूला त्या ठिकाणी स्टॉप केलं आणि इथे एक सिंगल धाव मिळाली. या सिंगल धावेच्या मदतीनं स्कोरबोर्ड पुढे सरकेल ते एका धावेच्या मदतीनं. इथे पुन्हा एकदा चेंडू जातोय लॉंग ऑनला. फिल्डर त्या ठिकाणी थोडीशी चूक केली. अडवत असताना चूक केली आणि या चुकीचं रूपांतर 2 धावांमध्ये पुनश्च एकदा होताना पाहायला मिळतंय. एक धाव तुम्हाला फार महत्वाची असते. इथे बिनबाद 24 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर नंबर 3 षटक क्रमांक 3 बेस्ट ऑफ बोरशेती हा संघ मैदानात खेळतोय. अर्थातच अनिकेत 11 बेस्ट ऑफ बोरशेती. स्कोरबोर्ड 24. इथे समोर खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा एकच सिंगल धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. सिंगल डबल येत राहत आहेत. ही जमेची बाजू अर्थात आपण पाहाल तर बोरशेती या संघासाठी मोठे फटके येत नाहीयेत. ही जमेची बाजू वाडेगर टीमसाठी. 25 ऑन बोर्ड. या षटकातील अजूनही 3 बॉल इथे शिल्लक आहेत. बॅटिंग करत असताना अनिकेत 11 बेस्ट ऑफ बोरशेती. प्रथमचा हा बॉल इथे आपण पाहिलं तर अगदी ऑफस्टॉपच्या जास्त बाहेर जाऊन वाईड लाईनच्या आसपास जाऊन खेळण्याचा प्रयत्न. कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नाही. निर्धाव येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. स्कोरबोर्ड जर तुम्ही पाहिलं तर स्थिरावले 25 वरती. 2 षटकात अगदी आपण पाहिलं 21 धावा आल्या. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. या षटकामध्ये अद्यापर्यंत 4 आल्यात. इथे फटका चांगला. एक्स्ट्रा कव्हरला बीट केलं. जसा फटका खेचलाय बॅटमधनं स्वीट साऊंड निघाला. दन 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 करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. या 4 धावा धावफलकावर जोडल्या जातील. अनिकेत 11 बेस्ट ऑफ बोरशेती हा संघ मैदानावरती खेळतोय आणि बेस्ट ऑफ बोरशेती संघाला त्यांना नेहमीच पॅक करणारे मयूरदादा विषय यांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा. त्याचबरोबर बाळादादा आवार यांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. इथे पंचांचा निर्णय आलाय. नो बॉल. फिल्डर त्या ठिकाणी चूक करतोय. सोने पे सुहागा. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. नो प्लस 4 आल्यात. 5 धावा. पंजा. धावफलकावरती फार मोठी संजीवनी देऊन जात आहेत. धावफलकाला आकार उकार, धावफलकाला गती आणि स्कोरबोर्ड पुढे सरकवून जात आहेत. जबरदस्त हा मुकाबला तुम्ही इथे एन्जॉय करताय. बेस्ट ऑफ बोरशेती करत असताना इथे हा चेंडू आलाय डॉट. सरळ विकेट किपरनं गॅदर केलं. षटक क्रमांक 3 या ठिकाणी जे मार्गस्थ होतं ते संपलंय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती बिनबाद 34 धावा. 34 विदाउट लॉस. समाप्तीनंतर या ठिकाणी 34 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 34 ऑन बोर्ड. आणि अनिकेत 11 बेस्ट ऑफ बोरशेती हा संघ मैदानात त्यांना फाईट देत असताना पाटील 11 जय जलेश्वर वाडेगर. अजून आपण पाहिलं तर एका षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न व्हायचा बाकी आहे. या षटकात किती धावा जमतील, धावा किती बनवल्या जातील. 4 षटकांची मॅच.
स्कोरबोर्डवर 34 ऑलरेडी लागल्यात. सलामीची जोडी. दोन्ही फलंदाज अजून मैदानात नॉट आउट खेळतायत, भावेश आणि अर्जुन. चला थोडी घाई करा. शेवटच्या षटकासाठी सर्वेश आला. या अगोदरच्या मॅचमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर मोहन 11 परे या संघाच्या विरोधात गोलंदाजी अतिशय सुंदर केली होती. या षटकामध्ये त्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल सर्वेशला, कारण 3 षटकांमध्ये तब्बल आल्या 34 धावा. अनिकेत 11 बेस्ट ऑफ बोरशेती. लास्ट ओव्हर, शेवटच्या अंतिम 6 बॉलचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळेल. बॉलर तयार. सर्वेचा पहिलाच बॉल फिरून मारलाय. त्या ठिकाणी आपण पाहताय सीमारेषेच्या लगत फिल्डिंग सुंदर. एकच सिंगल मिळेल. सिंगल एका धावेच्या मदतीनं डावाला पुढे घेऊन जात आहेत. थोडंसं आपण पाहिलं तर आता शांत क्रिकेट या ठिकाणी चाललंय. 35 धावा धावफलकावर. शेवटच्या अंतिम षटकातील अजून 5 बॉल या ठिकाणी शिल्लक. सर्वेश अर्जुन साठी इथे आडव्या बॅटने खेळतोय. फटका दमदार, दर्जेदार. बॅटवरती आल्यानंतर अर्जुनला माहिती होतं चेंडू सरळ जातोय सीमा पार. 6 धावांची मोहर. षटकार. निकेत 11 बेस्ट ऑफ बोरशेती. अर्जुन बांगरचा अतिशय जबरदस्त स्वॅग तुम्ही पाहताय. टेनट्रिकच्या कॅमेऱ्यानं टिपलेली क्षणचित्र. ज्या वेळेला बॅटवरती चेंडू मिडल झाला त्यावेळेला तुम्हाला नक्कीच अर्जुनचा कॉन्फिडन्स पाहायला मिळतोय. धावला सुद्धा नाही. त्याला माहिती होतं चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार मिळालाय. 41 धावा धावफलकावर. अजून इथून पाहिलं तर 4 बॉलचा खेळ या षटकातील शिल्लक. पूर्वार्धातील हा खेळ. लास्ट ओव्हर, 4 बॉल शिल्लक. इथे ऑफ साईडला शफल, ऑन साईडला दे धमाका तडाखा. धावा भरपूर येत आहेत. धावांची रेलचेल, धावांची जत्रा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अजून एक बिग हिट बेस्ट ऑफ बोरशेती टीमसाठी. बेस्ट फटका. षटकार. इथे आपण पाहताय हा षटकार. या षटकाराच्या मदतीनं धावफलक अतिशय जास्त वेगानं पुढे चाललंय. नो बॉलचा कॉल. एका पाठोपाठ एक झटके मिळतायत जय जलेश्वर वाडेकरला. नो प्लस 4. या चेंडूवरती सुद्धा 5. नशिबाचा आणि साथ देणारा पंजा. अर्जुन बांगर आणि बेस्ट ऑफ बोरशेती या संघाला त्याच्या मेहनतीसोबत त्याचे लक्ष सुद्धा साथ देत आहेत. नो बॉल सुद्धा मिळालाय. इथे आपण पाहताय नो प्लस 4 अशा 5. फ्री हिटचा हा बॉल. इथे अगदी आपण पाहताय फॉलिंग स्वीप करत असताना फिल्डर त्या ठिकाणी आहे. पकडून फेकतोय. दुसरी धाव येते का? आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज या ठिकाणी झालाय धावबाद. जाऊन पोहोचले. 53 ऑन बोर्ड. 53 धावा इथे स्कोरबोर्ड वरती. शेवटचं महाअंतिम षटक या ठिकाणी तुम्ही पाहताय. धावफलकावर 53 धावा. या षटकातील अजून 2 बॉल या ठिकाणी शिल्लक. इथे टाकलाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. हा चेंडू तुम्ही पाहताय आलाय निर्धाव. षटक शेवटचं अंतिम निर्णायक. लास्ट बॉल ऑफ दी लास्ट ओव्हर. गोलंदाजी करतोय सर्वेश. स्ट्राईक वरती अर्जुन. इथे पुन्हा एकदा समोर खेळतायत. फटका चांगला क्लासिकल अंदाजात फील्डला खेळत असताना फिल्डरला बीट केलं. वाईडिस्ट लॉंग ऑफ क्लिअर केलाय. सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
थँक्यू. टीव्ही स्क्रीनवरती तुम्ही कॅप्टनचा हा चेंडू या मॅचच्या निमित्तानं, या स्पर्धेच्या निमित्तानं तुम्ही हा चेंडू तुम्ही पाहताय. हाय स्कोरिंग मॅचेसमध्ये हा चेंडू तुम्हाला नक्कीच पाहायला मिळत असतो. इथेच चौफेर मैदान, त्याचबरोबर कॅप्टनचा बॉल. फलंदाजांसाठी जर तुम्ही पाहिलं तर नंदनवन ठरणारा हा क्रिकेटचा रणसंग्राम. इथे धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर बेस्ट ऑफ बोरशेती संघानं बनवल्या तब्बल धावा धावफलकावरती 57 आणि 58चं लक्ष ठेवलंय. तगडं लक्ष. 58 धावा पार केल्या जातील का? मैदानावरती कशा पद्धतीनं धावा बनवल्या जातील? स्कोरबोर्डला किती पुढे घेऊन सरकून जातील? बनवायचे आहेत 58. 24 बॉल 58 धावा चेस होतील का? की मैदानात डिपेंड करण्यात यश मिळवेल बेस्ट ऑफ बोरशेती. बिग फाईट मुकाबला आणि या मुकाबल्याचं वर्णन करण्यासाठी समालोचन कक्षामध्ये थोडंसं परिवर्तन आपण करूयात. कडक व्हॉइस ऑफ जुन्नर निखिल ठोंबरे सर आपल्यासोबत. धन्यवाद. थँक्यू. सोमनाथ खाडे सर. डीजे देवा. वाजवतायत आणि श्रीकांत दादा आलेले आहेत. त्यांच्या वतीनं युट्यूब लाईव्ह साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलं. त्यांचं मनापासून धन्यवाद. 24 बॉल 58 धावांचं लक्ष आणि कॅमेरामन त्यांना सारखंच फॉलो करतात. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता सुनील जमाळे यांना. या क्रीडा स्पर्धेचे मुख्य आयोजक. भरपूर मेहनत या क्रीडा स्पर्धेसाठी ते सातत्यानं घेत असतात. 24 बॉल 58 धावांचं लक्ष आणि ही त्रिमूर्ती सध्या ऑन स्क्रीन. एक चेहरा नेहमीच हसत असतो आणि पहा सध्याच्या घडीला ऑन स्क्रीन आपण पाहतायत श्रीकांतदादा पवार. टोकावडेची रन मशीन. थोडासा गंज लागलाय वाटतं. हे दुसऱ्या बाजूला या विभागातील एबन जोडी. आंबेळे गावाचा कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम असेल, सुनील माळी क्रीडा मंडळाचे 2 खंदे कार्यकर्ते. जाऊया मैदानाच्या आत. गोलंदाज तयार आहेत ऑन स्क्रीन. खास करून आपण पाहत होतो जाव्या मैदानाच्या आत जिथे 24 बॉल आणि 58 धावेंचं लक्ष मात्र पाहायला मिळेल. मॅचला होईल सुरुवात. सलामीची जोडी अतुल आणि अतुलच्या जोडीला शुभम पाटील 11 वाडेगर. पहिलाच बॉल. हेलिकॉप्टर फटका खेळण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब आहे. जास्त त्याचा प्रभाव पडणार नाही. चेंडू आलाय डॉट. अर्जुन बांगर मागील वर्षीचे चॅम्पियन आणि चॅम्पियन सारखे आतापर्यंत ते खेळलेले आहेत. चांगली कामगिरी. बॅटिंग करत असताना 57 बनवल्यात. 58 धावांचं लक्ष. पाटील 11 वाडेगरच्या समोर. इथे टाकलेला बॉल. व्हेरी गुड बॉलिंग. जबरदस्त गोलंदाजी अर्जुन बांगरची. अनिकेत 11 बेस्ट ऑफ बोरशेती त्यांना फाईट करते. पाटील 11 वाडेगर. अनिलजी पठारे पाटील यांनी प्रस्तुत केलेला संघ आहे पाटील 11. दुसऱ्या बाजूला अनिकेत 11 बेस्ट ऑफ बोरशेती. परेश दादा यांचं नेहमीच या संघासाठी मोलाचं योगदान राहिलं. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा बॉल. चेंडू हवेत. डाऊन दी बॉल फिल्डर. मॅचची गोल्डन विकेट येता राहिली. कॅच झालाय ड्रॉप. 2 धावा. कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण 1000हून अनेक
अधिक प्रेक्षक वर्ग सध्याच्या घडीला ऑनलाईन या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतात 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून. खास करून यानंतर देखील बिग बॅटल पाहायला मिळेल. संधी निर्माण करतात सातत्यानं. चांगली गोलंदाजी अर्जुन बांगर या गोलंदाजाची होताना पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी शहापूर वर्सेस शहापूर यानंतर सामना पाहायला मिळेल का. इथे फुलटॉस चांगला फटका अतुल भोईर यांच्या बॅटमधून सुमित आलेत. चांगलं क्षेत्ररक्षण सुमितचं. तोपर्यंत 2 धावा ज्या मात्र पाहायला मिळतील. धावफलकावर धावसंख्या 4. 19 बॉल आणि 54 धावांचं लक्ष्य पाटील 11 वाडेघर या टीमच्या समोर. 9वा दिवस या क्रीडा स्पर्धेचा, 4थी रात्र जे मात्र पाहायला मिळते. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल पाचेज तिथे येतील क्षेत्ररक्षक. एक सिंगल या बॉलवरील एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. पहिल्या षटकाचा खेळ होईल समाप्त. धावफलकावर धावसंख्या 5. शेवटचे 18 बॉल 53 धावा. संधी डीजे देवा. जाताना पाहायला मिळेल, कारण उद्या सकाळीच 11 वाजता मला वाटतं सेमीफायनलच्या मॅचेस होतील APLच्या अंबेळे प्रीमियर लीग. तदनंतर दुपारी 2:30 वाजता बरोबर मॅचला सुरुवात होईल मुरबाड ग्रामीण ओपन आणि 8 वाजताची रिपोर्टिंग आहे ओपन ग्रामीणच्या टीमला देखील. हे सर्वात महत्त्वाचं. आसनगाव त्यांच्या विरुद्धमध्ये अंबरजे हा पहिला सेमीफायनलचा सामना होईल आणि दुसरा सेमीफायनलचा सामना देवगाव टायगर्स त्यांच्या विरुद्धमध्ये आज जिंकणारा संघ. गोलंदाज तयार आहेत. सुमितचा बॉल लाईन लेंथ तिथे पाहावी लागेल. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल जो मात्र पाहायला मिळतो. खास करून ओपन ग्रामीण मध्ये शहापूर तालुक्याचं वर्चस्व या क्रीडा स्पर्धेत पाहायला मिळालं. त्यामध्ये अंबरजे टीम असेल, तदनंतर आसनगाव असेल आणि आज देखील गोठेघर तिथपर्यंत पोहोचली आहे. इथे बिग हिट रिव्हर्स खेळला. फटका आहे दमदार. धावा देखील मिळतील दमदार. अतुल भोईर यांच्या पाठमधून सिक्सर. पाटील 11 साठी हा महत्वाचा षटकार. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. ही ताकद राहिली अतुल भोईर या खेळाडूची. मैदानामध्ये धावा बनवण्यासाठी अतुलला लढावं लागेल. बॉल द्या मैदानाच्या आत लवकरात लवकर. भरपूर बॉल या क्रीडा स्पर्धेसाठी. फुटबॉल अर्थात तात्या यांच्या माध्यमातून त्यांचं देखील कौतुक आपण या क्रीडा स्पर्धेमध्ये करू. अनेक पारितोषिक दातेत फिक्स आहेत या क्रीडा स्पर्धेसाठी. ज्या ज्या वेळेस स्पर्धा होईल त्या वेळेस त्यामध्ये ट्रॉफी सौजन्य या वर्षी अरुणदादा पवार प्रत्येक वर्षी ते देत असतात. मॅन ऑफ द सिरीज साठी प्रदीपदादा शिरोशे. पुन्हा एकदा रिव्हर्स परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. नाही थांबत आता मैदानाच्या आता अतुल भोईर नावाचं वादळ गोंगावतंय. चौकार. चौकाराच्या मदतीने जाऊन पोहोचेल 16 या धावफलकावर. सुमित या गोलंदाजाचा खरपूस समाचार मैदानामध्ये घेतोय अतुल भोईर. इथे पुन्हा एकदा अप्रतिम फटका. क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर. बाली वन ऑफ द सेफेस्ट फिल्डर. या अगोदरच्या मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाजी करत आपल्या संघाला. एक बाजूला अनिकेत 11 बेस्ट ऑफ बोरशेती हा संघ आपण पाहतो. SB 11 आई गावदेवी स्पोर्ट क्लब गोटेगर बी क्वालिफायर लढतीमध्ये दाखल झाला. इथे बिग हिट फटका चांगला. लॉंग ऑफला चेंडू सीमा रेषेच्या जवळपास. बालीचं चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा या बॉलवर येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचेल आता 19 या धावफलकावर. 14 बॉल आणि 39. मॅच मध्ये अतुल जोपर्यंत तोपर्यंत वाडेकर संघाचं वर्चस्व राहील.
एका षटकात सामन्याचं चित्र पालटण्याची ताकद ठेवणारा फलंदाज शुभम साडे या बॉल अडव्या पाठनं फटका सजवलाय शुभमने. एक सिंगल या बॉलवर. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आहे. 13 बॉल सामना आलाय 39 वर 38 वर. 13 बॉल 38 धावा. 20 धावा आहेत धावफलकावर. 13 बॉल 38 हे समीकरण. सिमेंटची खेळपट्टी खास करून फलंदाजांसाठी यंदाच्या हंगामामध्ये वरदान ठरली. दिवसाच्या क्रीडा स्पर्धेत आपण 70-80 धावा पाहिल्या. गोलंदाज तयार आहेत. इथे बिग हिट केलाय. चेंडू हवेत. मॅचची गोल्डन विकेट सुमितने कॅरी केली आहे. अतुल भोईर होतील बाद. पहिला धक्का 20 या धावसंख्येवर पाटील 11 वाडेकरला. सर्वेची कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता सुनील माळे यांना कमरेवर हात आहेत. भरपूर मेहनत या क्रीडा स्पर्धेमध्ये घेत असताना ते पाहायला मिळाले. 12 बॉल 38 धावांचं लक्ष. त्यांचे सर्वच सहकारी यांचं देखील कौतुक आपण करू. त्यामध्ये व्यासपीठावर आता रवी गडगे यांना आपण पाहतोय. भरपूर मेहनत या क्रीडा स्पर्धेसाठी त्यांनी घेतली. त्यांचे मित्र दत्ता असतील, दत्ता गीते, कमलाकर गीते, कैलास भांडे. भरपूर मेहनत या क्रीडा स्पर्धेसाठी. सुनील माळी मित्रमंडळ अंबेले खुर्दची. चांगला बॉल राहिलाय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तेजस जाधव आलेत. 11 बॉल 38चं समीकरण. तिसऱ्या पंचाची मदत घेतली व्हाईट बॉलसाठी. अवांतर चेंडू व्हाईट बॉल. तेजस जाधव यांचा अवांतर बॉल आपल्याला पाहायला मिळाला. DRS घेतलं होतं त्याचा फायदा होता टीम पाटील 11 वाडेकरला. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. टॉप पेज लागलाय. डाऊन दी बॉल. बॉलर कॉट अँड बोल्ड. फलंदाज बाद. तेजस यांना मिळते सफलता. मोठे फटके खेळावे लागतील. गोलंदाजाचं देखील कौतुक व्हायला पाहिजे. या प्रकारची गोलंदाजी करतायत. 10 बॉल आणि 37 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. 10 बॉल 37. इथे राखलेला बॉल. सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर. क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं होतं आपल्याला पाहायला मिळतं.
संघाची धावसंख्या वाढेल या एका धावेच्या मदतीने जाऊन पोहोचेल ते आता 22. 9 चेंडू 36 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 36 धावांचं समीकरण. महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळते. 9 बॉल 36 मोठे फटके खेळावे लागतील पाटील 11 वाडेकर या टीमला. अचूकता गोलंदाजीमध्ये आपल्या सातत्यानं दाखवतं. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल बॅटची एज. चांगला चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. 8 बॉल 36. SP स्पोर्ट एक गावदेवी गोठेगर बी च्या विरोधामध्ये कोण खेळणार आहे ते येणारे 8 बॉल सांगून जातील. शहापूर वर्सेस शहापूर कित्येक वेळा तो सामना आपण पाहिला आहे व्होल्टेज पाहत असताना. गोटेगर वर्सेस बोरशेती आणि तेच चित्र आज पुन्हा एकदा भगवा चषकामध्ये पाहायला मिळेल का? 7 बॉल सांगून जातील. 7 बॉल मध्ये 35 ची आवश्यकता. पाटील 11 वाडेकर सध्या अडचणींचा सामना करतायत. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. 7 बॉल 35 धावा. इथे टाकलेला बॉल चांगला राहिला. सुंदर गोलंदाजी. 6 बॉल 35 चं लक्ष जिंकण्यासाठी पाटील 11 वाडेकरला. संधी DJ देवाला. सहा चेंडू आणि 35. कामगिरी कशी होती ते पाहायचे. बाले आलेत गोलंदाजी मार्कवर. शेवटचा अंतिम षटक क्वार्टर फायनलची लढत आहे. तो 3 षटकांचा सामना होईल. दोन्ही टीम सूचनेकडे लक्ष द्या. 6 बॉल आणि 35 धावांचं लक्ष. इथे टाकलेला बॉल आणि बॅटनं फटका खेळला. एक सिंगल जे मात्र पाहायला मिळेल. 5 बॉल आणि 34 धावा. कोणताही अवांतर चेंडू नसेल तर बिग फाईट भगवा चषकामधली अजून एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळेल. बेस्ट ऑफ बोरशेती आणि त्यांच्या विरुद्ध SB स्पोर्ट गोठेगर बी. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल चांगला चेंडू जो मात्र राहिलाय. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. 4 बॉल 34 हे समीकरण. फुलटॉस. चांगला फटका इथे पाहायला मिळेल. ते क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षण चांगलं आहे. 3 बॉल शिल्लक. कामगिरी कशा प्रकारे होती ते पाहायचे. 3 बॉल 33 धावा. एकतर्फी विजय नोंदवण्याच्या मार्गावर. त्या अगोदर गोटेकरने 2 सामन्यामध्ये एकतर्फी विजय नोंदवलेले आहेत. 3 बॉल 33 हे समीकरण. गोलंदाज तयार. इथे राखलेला बॉल अडव्या बॅटनं फटका चांगला. गॅप मधून चेंडू सीमारेषा ओलांडेल. पंचांचा इशारा पाहायचा आहे. चौकार. 4 रन. दोन बॉल 29. ऍक्शन रिप्ले तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. खास करून तिथे कॅमेरामनच्या भूमिकेत पंचच बसवलेत. त्यांचं देखील कौतुक आपण करू. त्यांनी सांगितलं की ते आहे चौकार. 4 धावा. शेवटचे 2 बॉल 29 ची आवश्यकता. इथे टाकलेला हा बॉल सन्मान दिला या बॉलला. एक सिंगल येईल. 1 बॉल 28. चला रोहन शेळके कॅप्टन टॉस साठी संपर्क साधा. SB स्पोर्ट गोठेगर बी आणि त्यांच्या विरोधामध्ये अनिकेत स्पोर्ट बेस्ट ऑफ बोरशेती. ही लढत होताना पाहायला मिळेल. 1 बॉल 28 चं समीकरण. लास्ट बॉल. बॅट चेंज. अनिकेत स्पोर्ट क्लब बेस्ट ऑफ बोरशेती. तिसऱ्या. चला लगेचच टॉस साठी संपर्क साधा. बेस्ट ऑफ बोरशेती आणि त्यांच्या विपक्ष मैदानामध्ये SB स्पोर्ट गोठेगर.
अर्जुन बांगर यांना मॅन ऑफ द मॅचचा किताब जो मात्र आपण बहाल करणार आहोत. चला टॉससाठी दोन्ही टीमचे कर्णधार एसबी स्पोर्ट चे कर्णधार रोहन शेळके आपल्या बरोबर आता जोडले जातील आणि दुसऱ्या